नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघू शकता, आज तुम्हाला बघायला भेटणार आहे भेंडीची भाजी। तर इकडं तेल ठेवलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपण आता इकडं मिरची कुटून घेतली होती ती मिरची टाकणार आहोत आपण इकडं, आणि व्यवस्थित ती मिरची फ्राय करून घ्यायची। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही मिरची फ्राय करून घ्या, आणि व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला टाकायचं, आणि आपल्या व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। आणि व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर त्यानंतर हळद टाकून घ्यायची थोडीशी, व्यवस्थित अशी फ्राय करायची हळद मस्त हिरव्या मिरचीमध्ये। आणि कोणाला मित्रांनो भेंडीची भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगायचं। आणि त्याच्यानंतर लगेच आपण इकडे भेंडी फ्राय केलेली होती ती भेंडी आपण टाकणार आहोत तेलामध्ये। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करायची, आणि आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी बनवून बघायची। बघा मित्रांनो असं बनवायची, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, आणि त्याच्यानंतर आपल्याला असे बनवायचं आहे। बघा मित्रांनो अशा प्रकारे कसा कलर आलेला आहे भेंडीला। जास्त काही मसाले वापरणार नाही आपण, एकदम सोप्या पद्धतीने आपण भेंडी बनवणार आहेत। त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, जितके पाहिजे तितके आपण मीठ टाकायचं, आणि थोडंसं मित्रांनो असं पाण्याचा शिताडा टाकून घ्यायचं आहे। जास्त पाणी नाही टाकायचं, एकदम थोडं नॉर्मल असं पाणी टाकून घ्या, जेणेकरून मिरची मसाले वगैरे काही टाकू ते लागणार नाही खाली। व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो लगेचच आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट होतं ते कूट मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीमध्ये, आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। बघू शकता किती मस्त अशी भेंडी झालेली आहे। तर तुम्ही पण ट्राय करायची मित्रांनो या प्रकारे। नक्की तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि इतरांना पण शेअर करा, आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईकसुद्धा करा। आणि थोडं असं मित्रांनो पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला, थोडंसं घालायचं पाणी, आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आणि भेंडी थोडी हलवत राहायची मित्रांनो, जेणेकरून ती खाली लागणार नाही, नाहीतर जळून जाईल भेंडी आणि व्यवस्थित लागणार नाही। तर असं थोडं हलवत राहायचं मित्रांनो। बघू शकता, आणि बघू शकता मित्रांनो ही झालेली आपली भेंडी। तर बघा कशी अशी चमचमीत एकदम सोप्या पद्धतीने आपण भेंडी बनवली। तर तुम्ही पण ट्राय करून बघायची मित्रांनो, आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, आणि अशाच व्हिडिओसाठी नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं। आणि भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।